कोल्हापूरच्या सायबर चौकात भरधाव कारने 3 दुचाकींना उडवलं। 2 जणांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। मनोज जरांगेंच्या उपोषणाला अंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांचाच विरोध। गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याचं कारण, परवानगी देऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 20 मे रोजी मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्याबाबत उद्धव ठाकरेंवर कारवाई करा। केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश। निकालानंतर मोदींसोबत जाण्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाचं एकमत झालंय। रवी राणा यांचा खळबळजनक दावा। भाजप विधान परिषदेतल्या 3 जागा लढवणार। कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे विरुद्ध अभिजित पानसे, तर मुंबई पदवीधरमधून किरण शेलार विरुद्ध अनिल परब। महायुतीत कोकण पदवीधरमधून 3 तिघाडा। काही जागांवर उमेदवार न बदलल्यानं जागा कमी होताना दिसतायत। मंत्री गिरीश महाजनांची मोठी कबुली। माझाही 5 वर्षांपूर्वी पराभव झालेला मी हसतमुखाने स्वीकारला। आता कर्म केलं, फळाची चिंता नाही। पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मुंबईतल्या गिरगाव भागात भाजपची 10,000 लाडूंची ऑर्डर। देशात एनडीए 400चा आकडा पार करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास। लोकसभा निकालांची देशभरात उत्सुकता शिगेला। मतमोजणीसाठी देशभरात यंत्रणा सज्ज। एक्झिट पोलच्या विरुद्ध निकाल लागेल, इंडिया आघाडीला सत्ता मिळेल, सोनिया गांधींना विश्वास। दुष्काळावर सरकारने तातडीने पावलं उचलावीत, नाहीतर संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित शरद पवारांचा इशारा। आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची 10व्या मजल्यावर उडी मारत आत्महत्या। मंत्रालयासमोरच्या सुनीती सोसायटीमधली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।